सत्ता स्थापनेचा तिढा आज सुटणार, मुख्यमंत्री पदाच्या नावावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। शिंदे, फडणवीस, अजित पवारांची अमित शहांसोबत आज बैठक। दिल्लीत अमित शहा आणि विनोद तावडे यांच्यात भेट, राज्यात मराठा चेहरा नसल्यास होणाऱ्या परिणामांविषयी चर्चा केल्याची माहिती। एबीपी माझाच्या हाती इनसाइड स्टोरी। भाजपचा मुख्यमंत्री असला तरीही आमचं समर्थन, मोदी निर्णय घेतील तो अंतिम, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा। भाजपचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा। नव्या सरकारचा शपथविधी येत्या शनिवारी किंवा रविवारी होणार, अजित पवारांची माहिती। सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असणार। राष्ट्रवादी काँग्रेसकडून 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पदाची मागणी, सूत्रांची माहिती। विद्यमान मंत्र्यांपैकी 7 जणांना पुन्हा संधीची शक्यता। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर, पराभवाचा आत्मचिंतन करण्यासाठी आज बैठक। पराभूत उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांसोबत साधणार संवाद। मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी प्रदेश काँग्रेस राबवणार राज्यव्यापी स्वाक्षरी मोहीम। नाना पटोलेंची माहिती। मतपत्रिकेसाठी भारत जोडो प्रमाणे राहुल गांधींची लवकरच देशव्यापी यात्रा सुद्धा। हेमंत सोरेन यांचा आज शपथविधी, चौथ्यांदा घेणार झारखंडच्या मुख्यमंत्री पदाची शपथ। इंडिया आघाडीचे नेते राहणार सोहळ्याला उपस्थित। प्रियंका गांधी आणि रवींद्र चव्हाण आज लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेणार। पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा वायनाडमधून तर रवींद्र चव्हाणांचा नांदेडमधून विजय। प्रदूषण नियंत्रणाचे नियम पाळा, अन्यथा काम बंद। मुंबईत धुळीमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेची 5000हून जास्त बांधकामांना नोटीस। अजमेरच्या ख्वाजा गरीब नवाज दर्गा प्रकरणी अजमेर कोर्टाचा मोठा निर्णय। दर्ग्याच्या परिसरात शिवमंदिर असल्याचा दावा करणारी याचिका स्वीकार। बांगलादेशमध्ये हिंदू मंदिरांवर सातत्यानं हल्ला, कट्टरवादी आणि लष्करानं शिवचरमधील इस्कॉन मंदिर बंद केल्याचा आरोप। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। इस्रायल हिजबुल्लामध्ये युद्धविराम, अमेरिका आणि फ्रान्सच्या मध्यस्थीला यश। जगभरातून स्वागत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।